आपल्यासारख्या गरीब माणसांना असल्या गोष्टीवर मनाला वाईट मानून घेऊ नये, कारण आपल्यासारख्या गरीब माणसांना इलाज नसतो ग. आपण दारिद्र्य म्हणून जन्माला आलो तेव्हा दारिद्र्य म्हणूनच मरणार ग. दादा ते मला कळतं, पण माझं नाही इलाज आहे. हे बघ अगं, तू असल्या गोष्टींवर लक्ष अजिबात देऊ नको आणि अभ्यास कर आणि समोर जाण्याचा धाडस कर. आता काय होणार का शांता, नाहीतरी लहान माणसांना मोठ्याचं बोलणं हे ऐकावंच लागतंय ग. अगं, यापुढे मी कॉलेजला नाही जायचं असं ठरवलं. कॉलेजला नाही जाणार म्हणणारी? अगं, तू कॉलेजला जायचं की नाही हे आम्ही ठरवायचं, तू नाही. अरुणा, अगं तुला माहितीच आहे तू शिकायचं की नाही आणि तुझ्यासाठी आम्ही काय काय करतोय ते. अगं तू शिकून करून डॉक्टर होणार, त्यासाठी आम्ही काय करतो आणि काय नाही हे तुला ठाऊकच आहे. आणि तरी तू असे आमच्या स्वप्नाची राख लागवड करायला निघाली तुला. बोलून काय होणार का शांता? अगं, असल्या गरिबी पायी तिच्या अंगावरच्या फाटक्या कपड्याऐवजी आता एक नवीन कपडा सुद्धा घेऊ शकत नाही. एवढा कमनशिबी भाऊ आहे का मी? दादा मला माफ कर. मी माझ्या आनंदासाठी तुझं मन दुखावून घेतलं. आमच्यासाठी रात्रंदिवस मोल मजुरी करून उन्हात आणत राबताय आणि तरी आज घरात अन्नाचं एक कणही नसतं. आज 4 दिवस झाले आपण उपाशी आहोत, तरी एकमेकाच्या समाधानासाठी आपण कुणीही आपल्या चेहऱ्यावर उपासपणाचे भाव येऊ देत नाही. दादा, मग सांगा दादा, असल्या परिस्थितीत माझे शिक्षण कसं पूर्ण करून घेऊ दादा? नाही दादा, नाही, हे शक्य नाही. 4 दिवस उपाशी राहून शिक्षण घेण्यापेक्षा मोल मजुरी करून पोटभर खाऊन हे महत्वाचं नाही का दादा? हे बघ ना, अगं चांगलं जीवन जगण्यासाठी शिक्षण हे अत्यंत आवश्यक असतं, कारण शिक्षणाशिवाय अगं या जगात जगताच येत नाही का माणसं? आमचं बघ, अगं आणि निरीक्षण म्हणून आम्हाला कसले मोलमजुरीचे कामं करावे लागतात. अरुणाबाग, अगं यापुढे एकही शब्द बोलायचं नाही आणि असल्या गोष्टीवर अजिबात मनावर लावून घेऊ नकोस. आणि बघ अरुणा, अगं जोवर तुझ्या दारात अंगात बळ आहे ना, तोवर घरातील बाह्य माणसांना कसला काम करण्याची गरज नाही. ज्या दिवशी माझ्या अंगातला बळ जाईल ना, कळा काय ते तुम्ही तुमच्या मनाचं मला
बेटा आधी माझं शिक्षण सुरू आहे. वा वा, काय देवाजी, ही तुझी बहीण आहे वाटतं. हो साहेब. आणि मग त्या भावाच्या शिक्षणासाठी कर्ज घेतलं होतास, त्याचे काय हालचाल आहे? सगळं ठीक आहे साहेब, आपली कृपा. अरे आमची कसली कृपा? कृपा तर त्या भगवंताची. जय जय रामकृष्ण हरी, तोच जगाचा कल्याण करी. पण काय रे देवाजी, अरे तुझ्या माझ्याकडून कर्ज घेतला होतास, त्याची मुदत संपली परंतु कर्जाची परतफेड केला नाहीस. याचाच अर्थ तुझा हा झोपडा मला माझ्या ताब्यात घ्यावा लागेल, अन्यथा तुम्हा दोघांना घराच्या बाहेर काढावं लागेल. आणि तुम्हा दोघांच्या सोडणार रे. पण या तरुणीचं काय? आणि असला ताजा तवाना पाखरू रस्त्यावर पडला दिसला की कुणीही कावडा चोच मारतोय. देवाजी, अरे बघा, आज आणि उद्या तुम्हाला जमत असेल तर ठीक आहे, नाहीतर नाईलाज आहे माझा. पण साहेब, मी तुमच्या कर्ज 3 महिन्यापूर्वीच परत केलेला. काय 3 महिन्यापूर्वीच कर्ज परतफेड केलास? तर मग त्याची पोचपावती दाखवा मला. पावती नाही, मी दिली नाही साहेब. मी दिली नाही साहेब. ही काय म्हणतास देवाजी तू? अरे कर्जाची परतफेड केलंस तर पोचपावती मिळणारच, आणि जर का कर्जच दिला नसेल तर पोचपावती कुठून मिळणार रे? अहो साहेब, आम्ही असले अडाणी निरक्षर म्हणून असला गैरफायदा घेऊ नका. काय मी गैरफायदा घेतोय? ह्या सूर्यमान सावकाराला गैरफायदा घेतो म्हणतोस? अरे वा रे वा, यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. अरे त्याही अशा. अरे माझेच पैसे आणि मीच चोर. जय जय रामकृष्ण हरी, तोच जगाचा कल्याण करी. मला तसं म्हणायचं नव्हतं साहेब. काय? अरे तुला तसं म्हणायचं नव्हतं तर मग कसं म्हणायचं होतं? हा? अरे तुम्हाला कर्जाची परतफेड करणे जमत नव्हतं तर कर्ज कशाला घेतला झक मारायला? हे बघ देवाजी, 8 दिवसाची मुदत देतोय तुला मी, फक्त 8 दिवसाची. आणि जर का 8 दिवसाची परतफेड केला नाहीस तर तुझा हा झोपडा माझ्या ताब्यात घ्यावा लागेल, अन्यथा नाहीतर ही तुझी बहीण आणि ही तुझी बायको माझ्याकडे गहाण ठेवावं लागेल. सावकार, कोण सांगावून बोला. काय तर अरे काय करणार भिकाड्या? गरीब झालो म्हणून लाचार झालो नाही. आणि अजूनही हाडाची गाडी आणि रक्ताचं पाणी करण्यात क्षमता आहे म्हटलं माझ्या. तुम्ही शांत व्हा. जय जय रामकृष्ण हरी, तोच जगाचा कल्याण करी. अरे लोकांच्या बऱ्याची सांगावं तर आपल्याच गड्याला लोक झोपतात.
भाऊजी निघतोय मी. पण लक्षात ठेवा फक्त 8 दिवस. अगं या गरिबीला कंटाळलो का शांत नाही सहन होत मला. अगं ज्या बहिणीला आजपर्यंत 5 बोटं लावले नाही त्या बायकोला 5 बोटं लावले नाही. अशा माझ्या बहिणीला आणि बायकोला कान ठेवण्याचे भाष्य बोलून गेलाय तो. का तर आम्ही गरीब आहोत. अगं या गरिबीमुळे लग्नापासून तुला कुंकू नाही. अगं घरात एक सोन्याचं मणी नाही. आणि आज माझ्या बहिणीच्या हटक्या कपड्याऐवजी अगं एक नवीन कपडा सुद्धा घेऊ शकत नाही. अगं तेव्हा माझ्या जगून तरी काय उपयोग शांत. हे माझ्यासाठी कपडे गरजेचे नाही. माझ्यासाठी तू महत्वाचा आहे दादा. माझ्यासाठी पण दादा मी करणार का. माझा नाईलाज होता. पण दादा बहिणी तुमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा आज कामी आली. हो दादा होय बहिणी. अगं अरुणा दादांनी केलेले कष्ट आज सफल झाले. दादा आणि बहिणीने बघितलेल्या स्वप्न साकार झाले तर साकार झाले. होय मी कलेक्टर झालो. काय दे तिला. तुझंच दे. आता सुद्धा रागावूस का माझ्यावर. ना का हे पूर्ण डब्बा घे. तुझी हातीच तर आहे सर्व. हा पण घे. शांता अगं बघ माझी मेहनत फळाला आली का. देवा परमेश्वरा अरे फार उपकार केलेच रे या गरीब फळावर. आणि आणखी उपकार कर देवा. माझ्या लाडक्या दिराला एक कलेक्टर बायको मिळू दे म्हणजे झालं. आता हे काय बहिणी तुम्ही सुद्धा माझी मस्करी करायला लागला. अगं शांता अगं तो लांबून आलाय. थकला असेल भागला असेल याचा काही भार आहे की नाही तुला. अगं भूक लागली असेल त्याला. जेवणाचं बघ काय ते. होय बहिणी. अगं बऱ्याच दिवसापासून मी तुझ्या हातचं जेवण मला मिळालं नाही का. आज बहिणी मी खूप पोट भरून जेवण करतो. मला जेवायला वाटतं. चला चला